नमस्कार, मुद्रम किचन अँड मोअरमध्ये मी शर्मिला तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं। ही ओली हळद आमच्या बागेतच मी लागवड केलेली आहे। खूप कमी जागेमध्ये ह्याची लागवड केलेली आहे। ही अगदी खोलवर जातात, ह्याचे हळकून खोलवर असतात, हे खुरप्यान खणून काढावे लागतात। तर आज मला एक अगदी लोणचं होईल एवढी हळद मिळालेली आहे, त्याचं मी आज लोणचं करणार आहे। तर हळद वर्षभर आपल्या बागेत राहते, हिरवीगार त्याची पानं राहतात आणि पानं सुकली की खाली हळद तयार झालेली असते। हे दोन फायदे आहेत, बाग पण छान दिसते आणि हळद पण तयार होते। एवढी हळद ही मला मिळालेली आहे। आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे। याला खूप अशी माती असते, ती स्वच्छ धुवून घ्यावी लागते। आता हे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर चांगली पुसून कोरडी करायची आणि त्याचे वरचे साल काढून घ्यायचे। आता ह्या पिलरच्या साहाय्याने वरचे साल काढून घेतले, सगळ्या हळदीचे हे असे साल काढून घेतले आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे। तुम्ही पाहिजे त्या आकारामध्ये तुकडे करू शकता, गोल तुकडे सुद्धा छान दिसतात। तर मी उभे तुकडे केलेले आहेत, अगदी चौकोनी उभे, पाहिजे त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकता। आता जवळजवळ अर्धा किलो हळद आहे ही स्वच्छ केलेली। ह्या वाटीने मोजलं तर 2 वाट्या हळद आहेत, ज्या वाटीने मोजलं त्याच वाटीने 2 वाट्या तेल आधी आता गरम करून घेऊया, कारण तेल चांगलं उकळून थंड करायला पाहिजे लोणच्यासाठी। आता 2 वाट्या तेल उकळून थंड करायला ठेवलं आणि मसाला तयार करायला घेऊया। 50 ग्रॅम मोहरी घेतली आणि 1 चमचा मेथी घेतले। तर मोहरी आधी भाजून घेऊया, कोरडी भाजून घ्यायची आहे। कोरडीसुद्धा तडतड असा आवाज येईपर्यंत मोहरी छान भाजून घ्यायची आहे आणि भाजलेल्या मोहरीमध्येच मेथीचे दाणे टाकायचे आहेत, कारण मेथी लगेच करपते, त्यामुळे त्या मोहरीमध्येच भाजून घ्यायचं आणि मिक्सरला बारीक पूड करून घ्यायची। बारीक फाईन पूड नाही करायची, तर जाडसर अशी पूड करायची। आता हा आपला मसाला तयार आहे, खूप छान वास सुटला या मसाल्याचा। आता त्यासाठी मी 1 वाटी मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत, अगदी ताज्या मिरचीचे तुकडे आहेत हे, आणि 1 वाटी आलं घेतलेलं आहे। आलं पण स्वच्छ धुवून त्याची साल काढून बारीक चिरलेला आहे, आणि 2 लिंबाचा रस आहे, आणि हा तयार केलेला मसाला। आता एका बाउल घेऊया, एका बाउलमध्ये आधी हळद काढून घेऊया। ओल्या हळदीचा सुद्धा खूप छान वास सुटलेला आहे बघा, आणि खूप छान कलर पण आहे, किती सुंदर कलर दिसतोय, ओरिजिनल हळद। आणि आता त्यामध्ये आल्याचे तुकडे मिक्स करूया आणि मिरचीचे तुकडे। मिरची घेताना नेहमी स्वच्छ धुवून कोरडी करूनच घेतलेले आहे, बारीक तुकडे करून, आणि आलेसुद्धा स्वच्छ धुवून बारीक केलेले आहे, त्याचे साल काढून बारीक केलेले आहे। आता हा तयार केलेला मसाला घातला आणि लिंबाचा रस घातला। आता हे सगळं छानसं मिक्स करून घ्यायचं, सगळ्या पूर्ण याला मसाला लागला पाहिजे, एवढं सगळं इतकं छान ते मिक्स करून घ्यायचं हलवून। मीठ घालायचं आणि हे तेल आता थंड झालेलं आहे, ते तेल घालून घेऊया। तेल मी लागेल तसं घालणार आहे, थोडं थोडं, आधी सुरुवातीला थोडं घालणार, नंतर वर लागेल तसं तेल घालणार। तेलाचं प्रमाणे नेहमी त्या जे आपण लोणच्याचा थर करतो त्याच्यावरती थोडं आलं पाहिजे, एवढंच तेल मी घालणार आहे, त्यामुळे लागेल तसं तेल मी थोडं थोडं घेणार आहे। आता हे छानसं हलवून घेतलं आणि थोडंसं काश्मीरी लाल तिखट टाकलं, त्याने कलरही छान येतो आणि थोडासा तिखटपणा पण जाणवतो। परत एकदा बेस्टपैकी हलवून घ्यायचं, आणि वरून परत लागलेलं सगळं तेल मी घेतलं, जवळजवळ 2 वाट्या तेल बरोबर लागलेलं आहे। 2 वाट्या हळकुंड होते, ते हळकुंडाचे तुकडे होते, तर 2 वाट्या तेल लागलं। आता हे लोणचं आपलं तयार आहे। आता काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया, अगदी एअरटाईट बरणीमध्ये हे पॅक करायचं आहे लोणचं। लोणचं पूर्ण तयार व्हायला जवळजवळ 15 दिवस लागतात, त्यामुळे 15 दिवस पूर्ण टाईट करूनच ठेवायचं हवाबंद बरणीमध्ये। 15 दिवसानंतर लोणच्याचा कलर असा दिसतोय बघा। आता हे 15 दिवस झालेले आहेत, उघडून बघूया किती छान कलर आला आहे लोणच्याला, वाव, लगेच खायची इच्छा तयार झाली। आता हे लहान बरणीमध्ये काढून घेते मी खायसाठी। खूप छान लोणचं आपलं हे तयार आहे, तुम्ही निश्चित करा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हे खूप पौष्टिक आणि औषधी लोणचं आहे, तुमच्या मुलांना, घरातल्या माणसांना निश्चित करून घाला आणि जरूर कळवा।